कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित झालेलो होतो। गेले 24 वर्ष कारखान्याचे हंगाम झाले, ही 28वी सभा, परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही। तो प्रसंग प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये टिपलेला आहेत, सगळ्या पत्रकारांच्या देखील चॅनेलमध्ये सगळं शूटिंग आहे की ही सभा ऊस उत्पादकांची होती, शेतकऱ्यांची होती, सभासदांची होती का भाड्याने आणलेल्या MIDCतील गुंडांची होती। हा खरा प्रश्न आज सर्वांना त्या ठिकाणी पडलेला आहे। सगळ्यांकडे तुमच्या देखील रेकॉर्डला शूटिंगमध्ये कोण सभेला आहे, कोण नाही, कोण काय, सभा कारखान्याची आणि घोषणा व्यक्तीच्या आणि पक्षाच्या त्या ठिकाणी दिल्या जातात याचा प्रथमतः मी निषेध त्या ठिकाणी करतो। ज्यावेळी कार्यकारी संचालक यांनी सांगितलं की अध्यक्षांनी सांगितलं की रितसर सभेचं कामकाजाला सुरुवात होईल, कार्यकारी संचालक म्हटले मी सभेची नोटीस वाचून दाखवतो। नोटीस वाचून दाखवत असतानाच जे अगोदरच 4-5 दिवसापासून इथं चालू होतं की कशा पद्धतीने हँडल करायची आणि लोकांना बोलून द्यायचं नाही, आपण सांगू त्याच पद्धतीने दडपशाही करायची आणि खुर्च्यांवरती पत्रकारांना देखील बसून देत नव्हते, शूट करून देत नव्हते। तुम्हाला देखील त्या ठिकाणी अनुभव आलेला आहे आणि म्हणून मोकळ्या जागेमध्ये उत्पादक लोक त्या ठिकाणी बसायला लागली। पोलिसांनी तिथून उचलून त्यांना बाजूला काढायला सुरुवात केली आणि तदनंतर यांची ज्यावेळी लोक आली, म्हणजे आगमन होतानाच मंत्र्यांचं व्यासपीठाकडे आगमन होतानाच त्यांच्या जय जयकाराच्या घोषणा, याचा आम्ही निषेध करतो। मी ज्यावेळी कार्यकारी संचालकांनी नोटीस वाचून दाखवली त्यावेळी मी सांगितलं की तुम्ही 1 नंबरचा विषय जो आहे मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे, तर म्हटलं तुम्ही ते वाचलं नाहीत, त्यासाठी जायला लागलो की हे सगळे तुम्ही वाचलं पाहिजे। तर तिथं लगेच वरून स्टेजवरती त्यांनी जे गुंड ठेवलेले होते त्यांचे ठेकेदार त्यांनी लगेच माणसांना अडवायला सुरुवात केली, तुम्ही स्टेजवरती जायचं नाहीत, तुम्हाला त्या ठिकाणी मारहाण होईल आणि या होईल, तुम्ही अजिबात वर चढू नका। म्हणलं कारखाना कोणाच्या व्यक्तिगत मालकीचा नाही, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही। ही संस्था ज्यावेळी तोट्यात होती त्याच वेळी देवदत्त निकमनी घरची भाकर खाऊन इथं कारखान्याचा चहा सुद्धा 10 वर्ष आणि काटकसर करून आपण 3 वर्षात हा कारखाना अडचणीतून बाहेर काढला। पवारसाहेब कृषी मंत्री होते, त्यांनी देखील सवलती चांगल्या प्रकारच्या दिल्या आणि उत्पादकांचा देखील विश्वास मिळाला, ती संस्था आपली बाहेर निघली आणि आम्हाला तिथं बोलून द्यायचं नाही ही कुठली पद्धत। सहकार मंत्री स्टेजवर तिथं बसलेले आहेत आणि त्यांचं सगळं फॅमिलीज होती सगळी आणि बाकीचे सगळे लाभार्थी गँग होते आणि वर यायचंच नाही, बोलायचंच नाही आणि डिक्लेअर करून टाकतात का सभा त्या ठिकाणी संपली। हे आम्हाला मान्य नाहीत। आमचे विषय जे आम्हाला मांडायचे होते ते कोणालाच, सिंगल माणसाला देवदत्त निकम तर सोडा, पण एका देखील सभासदाला आज त्याचं म्हणणं सभेमध्ये मांडता आलेलं नाही। यांनी यांच्या पद्धतीनं कारखाना सभेच्या अध्यक्षांनी भाषण केलं, बक्षीस वितरण त्या ठिकाणी करून टाकलं आणि सभा त्या ठिकाणी गुंडाळून घेण्यात आली। एवढी काय भीती वाटायचं कारण होतं त्यांना, अशी काय भीती? तुमचं एवढं सगळं पोलीस प्रोटेक्शनमध्ये तुम्ही होता, 200 पोलीस आजच्या सभेकरता बंदोबस्ताला, डीजेच्या गाड्या कशा करता आणल्या होत्या तिथं? म्हणजे एवढं तुम्हाला झेड सुरक्षा व्यवस्था, 200 पोलीस कोणाकरता तुम्ही आणले होते? असतो तर आम्हाला तिथं रोखणं तुम्ही त्या ठिकाणी का हा तुमचा संविधानिक त्या ठिकाणी, त्यामुळे आम्ही निषेध करतो। आमचं म्हणणं असं होतं त्याच्यात की 1 नंबरचा विषय जो होता की गेले अनेक वर्ष, दुसरं कागद आहे 23-24 लिहिलं, कारखान्याला ऊस घातला आहे, त्यांना सभासदत्व दिलं पाहिजे। त्यांना सभासदत्व गेले
10 वर्ष कोणालाही ऊस उत्पादकाला सभासदत्व देण्यात आलेलं नाही. आपल्या माहितीकरता जे कागदोपत्री 12,500 सभासद दिसतात त्याच्यापैकी जवळपास 20 ते 25% सभासद हे मयत आहेत. खाली फक्त 8 ते 8,500च सभासद आहेत. त्यात वयोवृद्ध किती आहेत? अनेकांच्या वारसाच्या नोंदी नाहीत. म्हणून शासनाने जी मर्यादा ठरवून दिली ते 30,000 सभासद तुम्हाला करता त्या ठिकाणी येतात. जो कारखान्याला ऊस येतो तो आता फक्त यावर्षी जो ऊस आला आहे हा 11% शेत सभासदांचा ऊस आलेला आहे. बाकी 24% तालुक्यातील बिगर सभासदांचा आहेत आणि 65% ऊस हा इतर तालुक्यातून परिसरामधून आलेला आहे. म्हणजे अशी एकंदर परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे जवळपास 5,600 लोक जुन्नर आणि शिरूर तालुक्यामधले आहेत. त्यांचे शेअरचे पैसे घेतलेत परंतु त्यांना सभासदत्व त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. तो विषय होता. त्यानंतर सभासदांचा सामूहिक विमा, आरोग्याचा विमा उतरवण्याचा विषय होता. मीच अध्यक्ष असताना इथं इंग्लिश मिडियमची स्कूल शिक्षण संस्था काढली, कॉलेज चालू केलं. गेल्या वर्षी मी सांगितलं की या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या सुविधा नाहीत. जे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, पॉलिटेक्निक आहे ते शासकीय आहे आणि शासकीय याला तुम्हाला माहिती आहे का राज्यातल्या कुठल्याही मुलाला मेरिटवर प्रवेश मिळतो आणि इथली मुलं इंजिनिअरिंगपासून वंचित राहतात. या तालुक्यात फार्मसी नाहीत. तुम्ही पत्रकार आहेत आता जुन्नर तालुक्यातले, तुम्ही सांगा आता तुमच्या तालुक्यात फार्मसी किती कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग किती कॉलेज आहेत. 1,500 मुलं या तालुक्यामधून शिरूर, आंबेगाव, शिरूरची जर धरली तर ती अजून जवळपास ह्या जवळ परिसरातल्या गावातली 1000 वाढतील. 2,500 मुलं जुन्नर तालुक्यातल्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी फार्मसीला आणि इंजिनिअरिंगला जातात. म्हणून आमचं मागणं गेल्या वर्षी होतं, याही वर्षी होतं की आपण गेल्या वर्षी जो ठराव मांडला की कारखान्याच्या मालकीचं फार्मसी आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज का व्हावं, अनेक कॉलेजेस कारखान्यांच्या मालकीची, तसं करण्याचा आमचा मानस होता. पण तोही नाही. गेल्या वर्षीच तुम्ही बातमी लावली होती वाणी साहेब की वळसे पाटील म्हटले करायचं त्या ठिकाणी असतील तर याचा देखील आम्ही या निमित्ताने निषेध करतो. दुसरा विषय दुसरा विषय की कोजनरेशनचा 29 मेगावॅटचा कारखान्याचा वीज प्रकल्प आहे. पहिला सुरुवातीला 3 मेगावॅट स्वतःच्या याच्याकरता होतं, कॅप्टिव्ह कन्झम्पशन कारखान्याचं उभारणीचं. त्यानंतर 6 मेगावॅटचा झाला, त्याच्यानंतर 13 मेगावॅट झाला आणि आता 16 मेगावॅट झाला. असं 29 मेगावॅट क्षमता आहेत. कारण 3 आणि 6 तो चालवत नाहीत, कधी अडचण आली तर 6चा चालवतात. मग 29 मेगावॅट रोजचं जनरेशन असताना 16 मेगावॅट पॉवर ही एक्सपोर्ट झाली पाहिजे. मी म्हणतो नाही 16 झाली तर 15 मेगावॅट ही वीज रोजचे 3,60,000 युनिट एक्सपोर्ट व्हायला पाहिजेत. आणि त्यानुसार 156 दिवस कारखाना चालल्यानंतर 5,61,00,000 युनिट एक्सपोर्ट होणं अपेक्षित असताना ते फक्त 3,24,00,000 झाले. म्हणजे 2,37,00,000 युनिट ही कमी एक्सपोर्ट पॉवर झाली की ज्याच्यामुळं जो PPA झाला, पॉवर परचेस ॲग्रीमेंट, त्यानुसार प्रति युनिटचा दर हा ₹4.75 आहे आणि शासन ₹1.25 अनुदान प्रति युनिटला देत असताना आज कारखान्याचं 14 कोटी रुपयाचं वीज निर्मिती ही कमी झाल्यामुळं सभासदांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे प्रति टन हा जवळपास ₹1,200 भुर्दंड उत्पादन कमी झाल्यामुळं तो झाला आहे. तो एक विषय मला त्या ठिकाणी मांडायचा. आता राहिला अंतिम बाजारभावाचा विषय. आमचं म्हणणं असं होतं किंवा यावेळची प्रथा आहे ते सगळे लोक सांगतील की या अगोदरच्या काळात जेवढे आपले 23 हंगाम झाले विषयाला कारखान्याचा अंतिम भाव कधी जाहीर केला जातो? वार्षिक सभेमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती, शेजारच्या विग्नरचा देखील आता वार्षिक सभेचा झाला. परंतु गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी मी सगळा हिशोब काढून दाखवला आणि त्यावेळी तिथं ₹200 प्रति टनाला जाग्यावरती त्यांना बाजारभाव हा वाढवून द्यावा लागला. तसं या वर्षी देखील तीच परिस्थिती निर्माण होणार आहेत. रेट वाढवावं लागतील. त्यांना माहिती, हिशोब माझ्याकडे पूर्ण आहे. कारण तोट्यातली संस्था ही बाहेर काढण्यामध्ये मी म्हणत नाही का मी सगळं काय केलं. परंतु ह्या शेतकऱ्यांच्या जोरावरती त्यांचा विश्वास संपादन करून आपण
त्याच्यावरती स्वतः सहकार मंत्र्यांचा खाजगी पराग फूड्स अँड अलाइड इंडस्ट्रीज पराग शुगर त्यांचा कारखाना आहे आणि इथं तो ह्याच मतदारसंघात आहे आणि जर इथला रेट ज्यादा दिला गेला तर लोक तिकडे ऊस घालत नाहीत, इकडे ऊस घालतात, ते अडचणीत येतील. आणि आता तुमच्या माहितीकरता सांगतो की त्यांनी जो 3200 रुपये भाव अगोदर जाहीर केला तो बाजारभाव आम्हाला मान्य नाही. 12 तारखेला संचालक मंडळाची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये भाव अंतिम करण्याचा विषय ज्यावेळी आला त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे जे स्टॉक आहे साखर, त्याच्यानंतर बगॅस, मोलॅसिस, रेक्टिफाईड स्पिरिट, इथेनॉल या सगळ्याचे रेट जे आहेत, मूल्यांकन जे आहेत ते व्यवस्थित झालं पाहिजे. परंतु त्यांनी सांगितलं की ते साहेबांना विचारून, साहेबांना तो अधिकार आहेत, चला पुढचा विषय घ्या. म्हणलं जमणार नाही, तो विषय म्हटलं मी सांगतो त्याप्रमाणे त्याचं मूल्यांकन धरलं पाहिजे. त्यांनी ऐकलं नाहीत. आता मी तुम्हाला सांगतो स्टॉक जो होता 10,02,000 पोती ही साखरेची 31 मार्चला कारखान्याचा स्टॉक आहे. त्याचं मूल्यांकन त्यांनी जे धरलेलं आहे ते धरलेलं आहे 3500 आणि 75 रुपये. परंतु मूल्यांकन धरत असताना जी पद्धत आहे की मार्चला जो स्टॉक आहेत, कारण तुमचं जे बॅलन्स शीट फायनल होतं हे जुलैमध्ये फायनल होत असतं आणि कारखान्याचं जे रिटर्न सबमिट करायचं असतं हे 30/9 सबमिट करायचं असतं. आता हे साध्या लोकांना माहीत नाही. आता मी 24 वर्ष कारखान्यात आहे, 10 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं, त्यामुळं मला बारीक सारीक सगळ्या गोष्टींची माहिती आहे. आणि त्याचं व्हॅल्युएशन जे एप्रिल, मे, जून आणि जुलै ह्या ज्या महिन्यामधलं साखरेचा ॲव्हरेज रेट जो आला मार्केट प्राईस, कारण ती विकून झाली, तुम्हाला बॅलन्स शीट आता फायनल करायचे, तर ते फायनल करत असताना त्या साखरेचा दर येतो 3615 रुपये प्रति क्विंटल. यांनी धरलं किती 3575, म्हणजे प्रति क्विंटल वाढले किती एका पोत्याला पैसे 40 रुपये. त्याच्यामुळं इथं 10 लाख क्विंटलला जवळपास 4 कोटी रुपये त्याच्यात वाढले. मोलॅसिस जे आहे गेलं 11,000 जरी किमान धरलं तरी त्याच्यामध्ये 4 कोटी रुपये तिथं त्या ठिकाणी वाढत आहेत. जे रेक्टिफाईड स्पिरिट आहेत ते देखील 8 लाख लिटर शिल्लक असताना ते फक्त 50 रुपयाने रेट धरला. त्याचा रेट हा 55 रुपये आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 40 लाख वाढतात. आणि को जनरेशनचं तुम्हाला जो विषय सांगितला की जी पॉवर एक्सपोर्ट झाली त्याला सरकारकडून 1.25 रुपया 25 पैसे प्रति युनिट हा निर्णय जूनमध्ये झाला, GR निघाला आणि हा जो सीझन झाला त्याच्यावरती एक्सपोर्ट पॉवर जी झाली त्याला प्रति युनिट म्हणजे कोणाचे 4.5 रुपये आहेत, आपला 4.75 आहे, तर 6 रुपये मॅक्झिमम लिमिट त्याला आहे, तर 1.25 रुपये प्रति युनिटप्रमाणे 2.5 कोटी रुपये हे त्याचे. आणि जो प्रॉफिट तुम्ही शिल्लक ठेवताय त्याच्यामधले 2 कोटी रुपये असे 13 कोटी रुपये हे सरप्लस त्या ठिकाणी होत आहेत. घसारा चुकीचा धरला आहे, काय धरला त्या अनेक बाबीत मी त्याच्या खोलात न जाता ही ज्या काही उघड ठळक बाबी आहेत तर ह्या 13 कोटी रुपये जे आहेत, तर हा जो फायनान्शियल इयरमध्ये 10,55,000 टनाचं गाळप झालं त्यानुसार प्रति टन 125 रुपये भाव त्या ठिकाणी वाढतो. आणि भीमाशंकरचा अंतिम भाव हा 3,325 रुपये त्या ठिकाणी निघतोय. आणि तो मिळण्याकरता आम्ही हा सगळा हिशोब आम्हाला मांडायचा होता. म्हणजे प्रति टन 1,200 रुपये हा बाजारभाव आम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही. आता त्यांनी सांगितलं राजू शेट्टी साहेबांच्या बाबत, म्हणले प्रभाकर बांगर आले होते, त्यांचं आमचं सगळी चर्चा झालेली आहेत. राजू शेट्टी या राज्यामध्ये झाली आणि ते जर म्हणले का तुझा हिशोब चुकीचा आहे तर मी तुमची सगळ्यांची जाहीर माफी मागायला देखील तयार त्या ठिकाणी आहे. आणि त्यांना माझं सहकार मंत्र्यांना देखील माझं आव्हान आहे. गेल्या वर्षी मी त्यांना चॅलेंज दिलं होतं की कुठले तज्ज्ञ या साखर उद्योगातले बोलवा आणि जर समजा मी काढलेला हिशोब जर खोटा असेल तर मी त्या ठिकाणी माघार घेतो. आता तुमच्या माहितीकरता सांगतो की जे स्टॉकचं व्हॅल्युएशन आहेत भीमाशंकर आपण म्हणतो एक नंबर दुमत नाही, आहेच कारखाना चांगला, त्याच्याबद्दल काय आम्ही शिस्तच लावलेली. का मी 10 वर्ष अध्यक्ष नसताना कारखान्याचा चहा सुद्धा कोणत्याही सभासदाला
पाजला जात नव्हता. तुम्ही आल्यावर तुम्हाला काय दिलं जात होतं? किती? 1 चमचा साखर यांना फक्त देत होतो, कारण ही संस्था यांची आहे. रात्रंदिवस काम करतात, पै ना पै मिळाली. आता कारखान्यात इथं रेस्ट हाऊसला जेवणावळी चालू झाल्यात. कोण आहे ते लाभार्थी? ही सगळी मलिदा गँग. आता जे होते रोज पडीक आहे इथं. अहो, हा आता विग्नरचं हे स्टॉकचं व्हॅल्युएशन आहे. तुम्ही अहवाल घ्या विग्नरचा, पान क्रमांक 45 वर आहेत. तुमच्या कॅमेरा शूट होईल. मी जे स्टॉकचं व्हॅल्युएशन सांगितलं, याही कारखान्याने 3200 रुपये दर दिला त्यांचा स्टॉक. आता त्यांची साखर लय गोडन भीमाशंकरची कडू आहे का? त्यांनी तर 3650 धरलेलं आहे आणि आपण फक्त म्हणतोय 3615. मग त्याच्यामध्ये जर अजून त्यांच्याप्रमाणे 35 रुपये जर आपण वाढवले तर अजून 3.5 करोड त्याच्यामध्ये वाढत आहेत आणि पुढचे जे याच्यात आहेत सगळ्यात त्या ठिकाणी वाढतंय. याचं कारण भीमाशंकरचा जर रेट वाढला तर मी मगाशी सांगितलं यांना परागला त्या ठिकाणी द्यावं लागेल. दुसरं, वाणी साहेब तुम्ही कारखान्यात कामाला होते विग्नरला, गाड्या फोडाफोडी झाल्या की त्याला ऊस पाडवापडीच्या याच्यावरून आता बोललं पाहिजे. कारण त्यांनी मगाशी विषय काढला त्यांनी विग्नरच्या बाबतचा याचा त्याचा की, आणि खरं आहे का भीमाशंकरला ऊस मिळावा इथल्या लोकांची मागणी होती आणि विग्नरनी तिकडचा घ्यावा, भीमाशंकरने इकडचा घ्यावा आणि हा कारखाना चालला पाहिजे, ही त्याच्या मागची भावना होती. आणि म्हणून जवळचा ऊस नेऊ नये म्हणून गाड्या आडवाडी तोडातोडी झाल्या. परंतु आज मला त्या सहकर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की तुम्ही जो ताजा ऊस काठापूर भीमाशंकरपासून 5 किलोमीटरवर आहे, पिंपरखेड 8 किलोमीटरवरती आहेत, इकडं शेजारी सविन्ने, कवटे, मलटण, टाकड्याजी, ही जी मी गावं सगळी सांगितली, ही जी 42 गावं आहेत, ही सगळी जी गावं येत आहेत ही कारखान्यापासून 25 किलोमीटरच्या आतमधली आहेत. इथला यांनी त्यांच्या कारखान्याला नेलेला ऊस हा जवळपास 1.5 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिकच आहे. कारण लोकांना नाविलाज आहेत, टोळ्या टाकायच्या नाही, मग यांनी टोळ्या टाकल्या कुठं? इथून कारखान्यापासून 50 किलोमीटरच्या बाहेर त्या ठिकाणी भीमाशंकरच्या टोळ्या टाकल्या, तिथं यांच्या कारखान्याच्या टाकल्या नाहीत. आणि तिकडचा ऊस 2.25 लाख टन ऊस त्यांनी तिकडून तो आणला. त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचं टनाला वाहतुकीपुढी 100 रुपये आपलं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. मग तुम्ही जर त्या कारखान्याच्या त्यावेळी गाड्या अडवत होता, मग आता स्वतःच्या भल्याकरता आम्हाला इथं 100 रुपये प्रति टनाला कशाला खड्ड्यात घालता? कारण बऱ्याच ठिकाणी की आता तुम्हाला पत्रिका मी या ठिकाणी दाखवतो, ही यशोगाथा भीमाशंकर कारखान्याची, त्यांचाच फोटो भीमाशंकराचा, स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील का ज्यांनी आदरणीय पवार साहेबांसोबत तर हयात ते राहिले आणि हा कारखाना व्हावा ही देखील त्यांची इच्छा त्यांनी पवार साहेबांकडे बोलून दाखवली. मंत्री महोदय अनेक वेळा भाषणात सांगतात, रेकॉर्ड आहे ते, का मी ज्यावेळी पवार साहेबांकडं D.Ed कॉलेज मागायला गेलो त्यावेळी पवार साहेबांनी काय सांगितलं, म्हणले तुम्हाला कारखान्याची गरज आहे. अरे ज्या पवार साहेबांनी इथं डिंब्याचं धरण दिलं त्याचं पाणी येणार, ह्या परिसरामध्ये सुजलाम सुफलाम होऊन ऊस लागणार, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही कारखान्याचा प्रस्तावना मी मंजुरी देतो. त्या पवार साहेबांचा फोटो तो जाऊ द्यात, पण या पुस्तिकेमध्ये कुठं देखील त्या ठिकाणी पवार साहेबांचा नामोल्लेख देखील याच्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी नाही. अहवालाबरोबर काय पाठवलं यावर्षी मित्रांनो? अरे थैल्या आहे का, थैली एखादी कोणच्याकडे, आणि हे पाठवलंय अहवालाबरोबर कारखान्याची छपाई करून खर्चानी. म्हणजे तुम्ही इथंही घोषणा देता आणि तिथं ही स्टिकर कारखान्याच्या खर्चाने पाठवता आणि सांगितलं जातं कर्मचाऱ्यांना त्यांना सांगा आणि तुम्ही घरावर जाऊन चिटकवा, मोटरसायकलला चिटकवा. ही काय प्रायव्हेट प्रॉपर्टी काय तुमची? इथं 3000च्या शेअर्स सोसायटीमधून त्यावेळी 1990 सालापासून लोकांनी घेतले, 7,000 भरले, व्याज 4-4 हजार 3,000ला व्याज भरलं. आणि तुम्ही कारखान्याच्यानी 20 रुपयाची बॅग येते पिशवीची छापली कारखान्यात, 16.5 रुपये 18% GST, म्हणजे 20 रुपयाला. त्यापेक्षा 20 रुपये किलोची 1-1 किलो साखर वाढवली ती फुकट, ते लोकांचं भलं झालं तर म्हणले काहीतरी करतात. हा तुमच्या फोटोच्या त्या ठिकाणी पाठवतात, अशा याचा आम्ही निंदा करतो. आणि अहवाल जो छापला त्या अहवालामध्ये का जे खासदार संसदरत्न अमोल कोल्हे यांनी
पार्लमेंटमध्ये ज्यावेळी BHV मोलॅसिसपासून किंवा डायरेक्ट ज्यूस टू इथेनॉल याच्यावरती केंद्रांनी बंदी घातली, त्यावेळी अमोल कोल्हेंनी साखर निर्यात आणि ही बंदी उठवण्याकरता पार्लमेंटमध्ये मागणी केली. त्या खासदारांचा देखील, विद्यमान खासदारांचा आज अहवालामध्ये देखील फोटो त्यांनी छापलेला नाही. त्याचा देखील आम्ही तीव्र निषेध करतो. असे अनेक विषय होते आणि मला एवढंच या निमित्ताने सांगायचे आहेत की वावरात काम करणारी, तो वावरात हे शेतकरी त्या निमित्ताने करतो त्या ठिकाणी सांगल. आता हे गावोगाव फिरत होते कारखान्याच्याच खर्चानी का आमचा सत्कार करा, पैसे कारखान्याचे, आता हिशोबाला आहे ते सगळं आणि आमचा सत्कार करा, शाली घ्यायला पण यांनी सगळं फटाके बिटाके ते आहे. आता येईल सगळं हिशोबाला, सगळं माहिती आहे आता आम्हाला, का आता आम्ही तिथंच एकत्रच काम केलेलं आहे, त्यामुळं आता ते सगळं मांडू. आता देखील ही शेतकऱ्यांमध्ये जागृती त्या ठिकाणी झाली पाहिजे. 42 गावं असतील, जुन्नरमधली काही गावं असतील, तर त्याच्यामधल्या लोकांचे ज्यांच्या अनामत रकमा जमा आहेत आणि आपले ज्यांनी 10 वर्षामध्ये ज्यांनी ऊस घातलेत कमीत कमी 3 वेळा तरी, आणि ज्याच्या नावावर जमिनीत त्यांना सभासद तो मिळाला पाहिजे. आणि हे 1,200 रुपये प्रति टन अधिकचा भाव, याच्याकरता आम्ही प्रत्येक भागामध्ये आता त्या ठिकाणी जाऊन अशाच शेतकऱ्यांची जागृती त्या ठिकाणी करणार. आणि ही शेतकऱ्याच्या मालकीची संस्था ही शेतकऱ्यांचीच त्या ठिकाणी राहिली पाहिजे. या